यावापासून लवकर नाही मी सांगून येऊ काय फोन करतोस काय सुशांत अग्रे यांचा बर्थडे काय कॉल करून सांग. कॉल कॉमेंट्री करतो कॉल घेतलेला काय मला तर फोन नाही एवढा आवाज जमत. चला या ठिकाणी दुसऱ्या उपउपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, ज्या ठिकाणी श्रीराम प्रभू आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री चंडिका दाभोळ या दोन बलाढ्य संघादरम्यान या ठिकाणी खेळून असेल. यानंतर लगेचच या संपूर्ण स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल क्रमांक 1 देखील या ठिकाणी आपण खेळणार आहोत, ज्या ठिकाणी श्री महालक्ष्मी जालगाव संघ आपण ऑलरेडी क्वालिफाय केलेत. आपल्याला खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय आणि मैदानावरील सामना जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी मैदानावरच थांबेल याची आपण नोंद घ्या. आक्रमण श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून किती गुणाची कमाई आहे, एका गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. ती मात्र श्रीराम प्रभू संघाच्या खात्यामध्ये सुरेख कामगिरी त्या ठिकाणी सळाईपट्टूच्या माध्यमातून श्रीराम प्रभू संघाच्या संघ प्रशिक्षकांमध्ये आपण पाहतोय 7 स्टार कबड्डी संघाचे अगदी या जुने जाणते खेळाडू आणि त्यानंतर अमर भरत टासुरे संघाचं देखील ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय असे दापोली तालुक्याचे जुने जाणते खेळाडू श्री विवेकजी विचारे देखील पाहायला मिळत आहेत. आज मात्र पुन्हा एकदा श्रीराम प्रभू संघाच्या संघ प्रशिक्षकांपदी पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 8 मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याला मात्र या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं जाते. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी सार्थक या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला यंदाच्या अंगामध्ये हा खेळाडू आहे. तो टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होईल. सार्थक हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होतोय. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीराम प्रभू संघाचा चढाईपटू आहे. उंच पुराचा चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॅली ट्रेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. दाभोळ संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवेल. चला उद्या या संपूर्ण स्पर्धेला पुन्हा एकदा आपण सुरुवात करणार आहोत, परंतु अजून देखील एक सामना सेमीफायनलची लढत या ठिकाणी बाकी आहे. परंतु उद्या पहिल्या फेरीतील काही सामने आहेत, ज्या ठिकाणी श्री साई वणन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री सीमादेवी सालधुरे असा उद्याच्या सत्रातील पहिला सामना या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघांनी ठीक 6:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 6:30 वाजता या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाईल याची आपण नोंद घ्या. श्री साई वणन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री सीमादेवी सालधुरे तुम्ही उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. या ठिकाणी सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय श्रीराम प्रभू या संघाच्या माध्यमातून. अगदी मिड लाईनच्या जवळ त्या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स करताना पाहायला मिळाला श्रीराम प्रभू याचा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी मानस या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल. जर्सी क्रमांक 8 समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चढाई मार्फती सज्ज झालाय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र डिफेन्सच्या माध्यमातून या ठिकाणी चेर बंद करण्याचं काम केलं जाते. पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या माध्यमातून आक्रमणासाठी पुन्हा एकदा सार्थक दाभोळ संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या ठिकाणी माघारी परततोय. एक व्हॅलिड रेड सार्थकच्या माध्यमातून आक्रमणासाठी श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून त्याचा एक महत्वपूर्ण चढाईपट्टू पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच उपउपांत्य फेरीचा सामना आहे. या ठिकाणी सेल्फ आउट झालाय चढाईपट्टू. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वपूर्ण आहे या कबड्डी चक्रामध्ये.
सेल्फ आउट झालेला चढाईपटू आपण पाहिला श्रीराम प्रभू संघाचा. या ठिकाणी आक्रमण जर्सी क्रमांक 6 दाभोळ संघाचा खेळाडू आहे. थोडासा संत संयमाने या ठिकाणी खेळ केलाय, त्यानंतर मात्र माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर म्हणून. जर्सी क्रमांक 31 या ठिकाणी पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो तर एक व्हॅलिड रेड, परंतु दुसऱ्या बाजूला दाभोळ संघाची थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी 5 रन केल्या जाते. रनिंग हँड करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई या ठिकाणी होताना पाहायला मिळते सार्थक या खेळाडूच्या नावावरती दाभोळ संघासाठी. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. श्रीराम प्रभू संघाचा चढाईपट्टू या ठिकाणी माघारी पडतात. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 21 दाभोळ संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या ठिकाणी चढाई मार्कवरती 5 रन केले जाते. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये. या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये एक सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई करून देईल. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हॅलिड रेड पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली जाऊया कोचेस कॉर्नरकडे. बाबा मी नाही निशू जा जाऊ सांगून काय नाही. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक 31 हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सजवली जाते. यावेळेस मात्र डिफेन्स एक म्हटलाय. सुरेख कामगिरी केली जाते. सक्सेसफुल कामगिरी दाभोळ संघाच्या माध्यमातून ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्रीराम प्रभू या संघ पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई या ठिकाणी सजवण्याचं काम पुन्हा एकदा सार्थक वरती दिलं जात आहे. बाहेर या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स होईल की काय मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम प्रभू संघासाठी स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून सार्थक या खेळाडूला जेरबंद केलं गेलं आहे आणि सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. सुरेख कामगिरी 2 खेळाडूंच्या डिफेन्सने केली श्रीराम प्रभू संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो एक व्हॅलिड रेड आहे. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 अगदी वेगानं ट्रॅव्हल झालाय. निदान रेषा उलटली आणि तदनंतर मात्र लगेचच आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रत्युत्तर म्हणून श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 या ठिकाणी डिफेन्स सक्सेसफुल होईल. दाभोळ संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाईल. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सज्ज होतोय. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 2 खेळाडूंच्या डिफेन्सला भेदले गेले तर ऑल आउटच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचेल प्रबळीचा संघ. एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्रीराम प्रभू संघाचा चढाईपट्टू. खालती बसलो.
जर पकड मी जाऊन या ठिकाणी व्हॅलिड रेड, प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी सडई. आक्रमणासाठी पुन्हा सार्थक या खेळाडूला पाचारण केलं जाते. मागच्या सडईमध्ये एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला होता सार्थकला. या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वास दाखवला डिफेन्स संघानं. यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल. यावेळेस मात्र एक मल्टी पॉईंट रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2+2 = 4 पॉईंट्स जोडले जातील दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. आणि श्रीराम प्रभुळे संघ या ठिकाणी ऑल आउट होताना पाहायला मिळतोय. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन करेल. जाऊया स्कोर कार्डकडे. 11 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे, तर 5 या गुणसंख्येवरती प्रभुवाईचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्रीचंडिका दाभोळ या संघाच्या माध्यमातून. निघाल्या चला या ठिकाणी आपण पाहतोय रात्रीचे 12 वाजून गेले. दुसरा दिवस उजळलाय. 26 जानेवारी. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या सगळेच जण झेंडावंदन करण्यासाठी सकाळी लवकर उठून जातील. परंतु या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय 25 आणि 26 अशी 2 दिवस खेळवली जाते. ऑलरेडी 12 वाजून गेलेत. 26 तारीख उजळली. पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपउपाध्याय फेरी क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. दिसतो काय नाही दिसत आहे. बघताय कुठे दिसतंय तर. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8. काय चला या ठिकाणी आपण पाहतोय सामना मध्यंतर. चला या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. आघाडी आतापर्यंत दाभोळ संघाकडे पाहायला मिळते. आणि आज या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित श्री कुमार सुशांत आगरे यांचा आज वाढदिवस आहे. आपल्याला देखील तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत क्रीडानगरीमध्ये. चला या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीराम प्रभू संघाच्या माध्यमातून आक्रमण केलं जातं. यावेळेस मात्र मानस नरळकर हा खेळाडू जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाईल. मला जॉईन करायला लागेल. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6. दाभोळ संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. या ठिकाणी गुणाची कमाई केली जाईल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. मानस या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले. परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी डिफेन्स मार्कवरती दाभोळ संघाच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 खेळाडू पाहायला मिळतोय.
आवाज जातो ना, जाऊन बेकार आवाज जातो. आवडू दे एवढा काय स्लाइडकडे पुन्हा एकदा एका गुणाची कमाई श्रीराम प्रभोळे संघाच्या खात्यामध्ये होतीये. एक युवा जोश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दाभोळ आणि त्याचप्रमाणे प्रभोळ या दोन संघामध्ये या ठिकाणी चूक घडली आहे. गुणाची कमाई पुन्हा एकदा केली जाते दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 24 हा खेळाडू या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज होतोय. पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. एका गुणाने स्कोर कार्ड या ठिकाणी पुन्हा एकदा हलतं ठेवलं जात आहे. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळणार आहे. परंतु उद्या पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. सायंकाळी ठीक 6:30 वाजता श्री साई वनन श्री सेमादेवी सालदुरे आपण रिपोर्टिंग करायचे. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाईल. सुरेख कामगिरी दाभोळ संघाच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय स्कोर कार्डवरती या ठिकाणी. या ठिकाणी एक शांत सेमी खेळ रिगम यातना माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 31 या खेळाडूला आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. 7 खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. परंतु या ठिकाणी दाभोळ संघासाठी थर्ड रेड धोक्याची चढाई पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुरेख मैदानाच्या आतमध्ये हनुमान उडी पाहायला मिळाली आणि एक मल्टी पॉइंट रेड त्या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा श्रीराम प्रभोळे संघ आहे. ऑल आउट होईल. पुन्हा एकदा ऑल इन होताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड ऐकूयात. या ठिकाणी पुन्हा एकदा मानस आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. थोडस शांत सेमी खेळ दाभोळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने सध्या सीमध्ये आक्रमण करावं लागेल श्रीराम प्रभोळे या संघाला. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई पाहायला मिळते. त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं जाते. गुणाची कमाई पुन्हा एकदा होईल दोन्ही संघाच्या खात्यामध्ये. बोनस गुणाची कमाई श्रीराम प्रभोळे संघाकडे तर एका गुणाची कमाई दाभोळ संघाकडे होताना पाहायला मिळते. देवदा
कॅमेरा बघतो. तिकडं तो तिकडे जागा म्हणजे थंडी कुठे सर या ठिकाणी एक मल्टी पॉईंट रेड आहे. गुणाची कमाई केली जाते प्रभोळी संघाच्या खात्यामध्ये आणि त्याच दरम्यान तिसरी सडाई थर्ड रेड हा उकायचं घालण्यासारखं वाटतं. दाभोळ संघासाठी. काय बोलतो त्याचाच बोलला. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होईल. गुड पुन्हा एकदा या ठिकाणी एकवटला जातोय. बाहेर माझी समोरच दिसते. मग त्याच्या खालती बोनस पॉइंट. या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई होतीये. मानस नरळकर खेळाडू एकदम जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय, परंतु बाकीच्या खेळाडूंची अजून देखील साथ तितकीशी मिळाली नाहीये. थोडासा कोलॅप्स होताना डिफेन्स देखील पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 23 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ, तर 13 या गुणसंख्येवरती प्रभुवाळीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 गुणांची महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये. चला लाईनमन थोडीशी त्या ठिकाणी या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करायची. कमिटी आयोजन कमिटीचे सदस्य थोडस आपण लक्ष द्यायचंय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 21 सामन्यामध्ये आपण पाहतोय पलटवार होऊ शकतो, परंतु पलटवार करणं आवश्यक आहे. श्रीराम प्रभोळे संघाच्या माध्यमातून तो एका बाजूने विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. दाभोळचा संघ सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला सामना. यानंतर लगेच आपण सेमीफायनलची लढत खेळवणार आहोत. त्यासाठी दुसरा पुकार श्री महालक्ष्मी जालगाव संघ. चालू मॅच मध्ये विजेता संघ तुमच्या समोर केल्याची नोंद घ्या आणि चालू मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मैदानावरच थांबेल याची आपण नोंद घ्यायची आहे सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी. या ठिकाणी थर्ड रेड दाभोळ संघासाठी. या ठिकाणी गडी टिपला जातोय. पुन्हा एकदा सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस प्लस गुणाची कमाई आहे. मल्टी पॉइंट रेड. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. बोनस पॉइंट. वाढव नको हा. सद्यस्थितीमध्ये दाभोळचा संघ या ठिकाणी अग्रेसर पाहायला मिळतो. खूप वेगानं विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. फ्रंट फुटला आहे सद्यस्थितीमध्ये श्रीचंडिका दाभोळा संघ. पुन्हा एकदा मानस हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण करेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. एक हाती किल्ला सातत्याने लढवण्याचा प्रयत्न आहे मानस या खेळाडूच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय.
मी 10 वाजता उठतो. मी नाही बोलत. बोनस प्लस या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टी पॉईंट रेड 2 गुणाची कमाई आहे आणि त्याच दरम्यान थर्ड रेड तिसऱ्या साडेसाठी जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला पास रेड केला जातो. या ठिकाणी टच पॉईंट गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाते. बोनस प्लस गुणाची कमाई आहे. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. या ठिकाणी परस्यूट करण्याचा प्रयत्न आहे. सडाईपटू या ठिकाणी सक्सेसफुल होईल. चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि चालू मॅच मध्ये श्री चंडिका दापोल संघाने विजय मिळवत थेट सेमीफायनल साठी या ठिकाणी बाजी मारली आहे. यानंतर होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 1 या संपूर्ण स्पर्धेतील